राज्य विधानसभेच्या निवडणुकांचे मतदान झाले असून आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती शनिवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीची। राज्यात सरासरी 65% मतदान झाले असून महायुती, आघाडी, अन्य पक्ष आणि अपक्ष यांनाही मतदान झाले आहे। त्याचबरोबर काही मतदार आपल्या पसंतीचा एकही उमेदवार नसल्याने नोटा अर्थात कुणालाही नाही असे मतदान करतात। त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो, काय आहे हा नोटा? नमस्कार, मी संचारी आकेरकर। सागर डिजिटलवर आपण पाहूया काय आहे नोटा आणि त्याचा नेमका काय आहे फायदा आणि होणारे परिणाम याविषयी। दर्शकांनो, आपणा सर्वांना मतदानाची प्रक्रिया परिचित आहेच। त्यात आपल्या मतदारसंघातून जे उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांचे नाव ईव्हीएम मशीनवर आपल्याला दिसते। पण या उमेदवारांच्या नावाच्या यादीत तळाशी नोटा असा एक पर्याय असतो। त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही, परंतु ज्यांना त्याचा वापर करायचा असतो त्यांचे लगेच त्याकडे लक्ष जाते आणि ते त्याचा वापरही करतात। कारण स्पष्ट आहे, त्यांना हवा असलेला किंवा पात्रतेचा उमेदवारच नसतो। मत वाया घालवण्यापेक्षा ते नोटाला का देऊ नये अशी त्यांची धारणा असते। त्यामुळे आपण पाहतो, मतमोजणी सुरू असताना काही अपक्षांपेक्षाही नोटाला जास्त मते मिळालेली असतात। तर नोटा म्हणजे नेमकं काय असा प्रश्न अनेकदा विचारला जातो। तर नोटा म्हणजे नन ऑफ द अबाव, म्हणजेच उमेदवारांच्या यादीपैकी कोणत्याही उमेदवाराला मत नाही। पण आणखी एक प्रश्न निर्माण होतो, नोटाची गरज का भासली असेल? जेव्हा नोटाचा पर्याय उपलब्ध नव्हता तेव्हा उमेदवार अपात्र वाटल्यास लोक त्या मतदानाला गेले नाहीत आणि त्यांचे मत वाया गेले। लोकांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागू नये म्हणून 2009 मध्ये निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला नोटाचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत माहिती दिली। त्यास अनुकूल प्रतिसाद मिळताच 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा नोटाचा वापर केला गेला। छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानावेळी नोटाचा वापर झाला होता। नोटाकडे अधिकाधिक मतदारांचा कल 2017च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपासून दिसून येऊ लागला। जगभरात नोटा वापरणाऱ्या देशांमध्ये भारताचा 14वा क्रमांक लागतो हे विशेष। एखाद्या निवडणुकीत विजयी उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मते मिळाली तर ती निवडणूक रद्द होते। तसेच नोटापेक्षा कमी मते मिळवणारा उमेदवार पुन्हा निवडणूक लढवू शकत नाही अशीही त्यात तरतूद आहे। आपल्याकडील कायदे लवचिक असल्यामुळे त्यातून पळवाट काढता येते। आपल्याकडे नोटाचा प्रभाव सध्या तरी कमी आहे, मात्र तो कालांतराने वाढल्यास त्याचे नेमके काय परिणाम होतील हे आत्ताच सांगणे कठीण आहे। नोटामुळे आपली निवडणूक प्रक्रिया अधिक प्रगल्भ होईल असे दिसते। पाहूया 23 नोव्हेंबरला नोटाचा किती असेल प्रभाव।